नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत शिपाई, हमाल, फराश त्याचबरोबर यामध्ये लिपिक, टंकलेखक इत्यादी पदांसाठी मोठी मेगा भरती प्रक्रिया 3 खंडपीठांसाठी राबवण्यात आली होती. भरती प्रक्रिया परीक्षा ही पूर्ण झाली असून लवकरच पात्रता यादी जी आहे पुढच्या प्रोसेससाठी जी यामध्ये मुलाखत असेल, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी असेल यासाठी जाहीर केली जाईल. तर यामध्ये कोणकोणती खंडपीठं होती? मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर यामध्ये जे खंडपीठ आहे, या दोन्ही खंडपीठांसाठी आणि मुंबई उच्च न्यायालयासाठी या 3 खंडपीठांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. विविध पदांसाठी जागा होत्या आणि एकाच 10 ते एकाच 10 15 प्रमाणामध्ये उमेदवारांना 30 पैकी गुणांपैकी पुढच्या स्टेपसाठी म्हणजेच मुलाखत आणि चाचणी जी आहे यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी यासाठी पात्र ठरवलं जाईल. मागच्या व्हिडिओमध्ये चुकून जी आपण अपडेट दिली होती, माहिती दिली होती, कट ऑफ जी आहे ही आपण प्रवर्गनिहाय दिली होती. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालय या भरतीमध्ये कोणत्याही पद्धतीने प्रवर्गनिहाय जागा नाही आहेत. सगळ्यांना समान संधी असून तुम्हाला जर जास्त गुण असतील तर तुम्हाला संधी मिळणार आहे. सगळ्यांना समान संधी आहे. मग तुम्ही कोणत्याही प्रवर्ग, कोणत्याही कॅटेगरीमधून असून द्यात. तर ही महत्त्वाची जी अपडेट आहे सुधारित, आपण आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि याच कारणामुळे नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या ज्या अशाच अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालय 2026 पदभरती एकूण जागा मुंबई उच्च न्यायालयासाठी नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ येथे एकूण टोटल 2331 जागा ज्या उपलब्ध आहेत आणि या विविध पदांसाठी यामध्ये देण्यात आले आहेत. म्हणजे कोणकोणत्या जागा आहेत हे पाहणार आहोत. तर यामध्ये कट ऑफ जो आहे कमी राहण्याची शक्यता आहे, पण जागा जितक्या जास्त तितका कट ऑफ जो आहे कमी होतो. त्याचबरोबर एका पदासाठी 10 किंवा एका पदासाठी 15 इतक्या प्रमाणामध्ये उमेदवार जे आहे पुढच्या स्टेप्ससाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत. आता पदानुसार आपण पाहूयात. एकूण ज्या जागा आहेत लघुलेखक उच्च श्रेणीसाठीच्या किती जागा आहेत, तर यामध्ये कॅटेगरीमध्ये थोडंसं टायपिंग मिस्टेकमुळे जागांची माहिती चुकले. लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणीसाठी एकूण 19 जागा ह्या दाखवलेत. जास्त आहेत बहुतेक, तर यामध्ये थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, त्याकडे दुर्लक्ष करा. पुढचं पाहू शकता लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी 56 जागा आहेत. त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची भरती म्हणजे लिपिक क्लर्क या पदासाठी. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1332 इतक्या जास्त जागा आहेत आणि यासाठी जवळजवळ 1 ते 3 लाखावर अर्जसुद्धा आलेले होते. परीक्षासुद्धा बहुतांश उमेदवारांनी दिलेली आहे. त्याच्यानंतरनं वाहन चालक या पदासाठी 37 जागा होत्या आणि शिपाई, हमाल आणि फराश यासाठी 2 लाखापेक्षा जास्त अर्ज आले असून 887 जागा टोटल होत्या आणि यामध्ये जवळजवळ 1300 ते 1400 उमेदवार पुढच्या स्टेपसाठी पात्र होतील. तिन्ही खंडपीठांमध्ये मुंबई असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल. तर आता कट ऑफ कमी ओढण्याची कारणं काय आहेत हे पाहूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 पैकी तुम्हाला जर 29 गुण असतील, चांगले गुण असतील, तर तेवढेच तुमची चान्सेस जे आहे संधी ही बनणार आहे. कोणत्याही पद्धतीचा प्रवर्गाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाहीये. तुम्ही ओबीसी असाल, SC असाल, ST असाल, ओपन असाल किंवा EWS असाल, कोणत्याही कॅटेगरीमधून प्रवर्गामधून असाल तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामधून काहीही लाभ आरक्षणाचा मिळणार नाहीये. 30 गुणांपैकी जास्त गुण असतील अशाच उमेदवारांना या ठिकाणी संधी असेल. पेपरचं विश्लेषण पाहूयात. कट ऑफ कमी होण्याची कारणं काय? तर पेपरमध्ये काही प्रश्न हे कन्फ्युजिंग आहेत, गोंधळ घालणारे आहेत. त्यांचं उत्तर निघणं कठीण होतं किंवा कॅन्सल होण्याची शक्यता हे जास्त असते. यामुळे एकूण गुण कमी येतील आणि कट ऑफ जो आहे हा खाली येण्याची शक्यता आहे. पेपरमध्ये हा बदल होणार आहे कारण बहुतेक प्रश्न हे चुकलेले आहेत. लवकरच त्याबाबतचे अपडेट अधिकृतरित्या मुंबई उच्च न्यायालय तुमच्यासाठी जाहीर करेल. मात्र ज्या पद्धतीने आपल्याकडे माहिती उपलब्ध झाली, उमेदवारांनी सांगितले त्यांना पेपर कसा गेला आहे, तर पहिल्या शिफ्टला पेपर हा सोपा होता. दुसऱ्या शिफ्टचा पेपर हा काठिण्य पातळीमध्ये जास्त कठीण गेलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा कन्फ्युजिंग प्रश्न होते. त्यामुळे दुसऱ्या शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन नंतरनं उमेदवारांची गुण वाढण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि या कारणामुळे ज्या उमेदवारांचे गुण वाढतील त्यांना संधी ही जास्त मिळण्याची शक्यता आहे. लिपिक पदासाठी जर आपण पाहिलं
तर यामध्ये कट ऑफ जे आहे 1332 जागा आहेत. एकाच 10 प्रमाणे 13,320 इतके उमेदवार पात्र ठरतील. एकाच 15चा जो रेशो घेतला उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत, तर 19,880 इतके उमेदवार लिपिक पदासाठी पात्र ठरतील. आता लघुलेखक उच्च आणि निम्न एकूण 90 मार्क्ससाठीची ही परीक्षा झाली. सेफ झोन जो आहे हा 65 ते 68 मार्क्स दरम्यान असणार आहे. यापेक्षा जास्त चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला 100% तुमचं पात्रता यादीमध्ये नाव असेल. कमी असेल तर थोडासा फरक हा पडू शकतो, कारण तुम्हाला प्रवर्गाचा कॅटेगरीचा लाभ या भरतीमध्ये मिळणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे लिपिक क्लर्कसाठी एकूण 90 मार्क्ससाठी झाली. सेफ झोन जो आहे हा 60 ते 68 गुणांच्या दरम्यान असणार आहे, कारण पेपरची काठिण्य पातळी ही मध्यम होती. जास्त सोपा सुद्धा नव्हता आणि जास्त कठीण सुद्धा नव्हता. त्यामुळे मध्यम स्वरूपाचे गुण या पद्धतीने 60 ते 70च्या दरम्यान असतील तर तुम्ही पात्रता यादीमध्ये येण्याची संधी सगळ्यात जास्त बनते. तुमचा हा सेफ झोन तुम्ही म्हणू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही चुकी झाल्या होत्या त्या चुकींबद्दल सांगू शकतो आपण. पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने सगळ्या चुका सुधारून एक चांगल्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर यामध्ये पुन्हा एकदा सांगतो आपण, शिपाई, हमाल आणि फराश एकूण 30 गुणांसाठीची ही परीक्षा झाली होती. यामध्ये जर तुम्ही सेफ झोन पाहिला तर 22 ते 28च्या दरम्यान असेल. 20पेक्षा कमी गुण असतील तर संधी या ठिकाणी बनण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण तुम्ही जर दुसऱ्या कॅटेगरीमधून असाल तरीसुद्धा तुम्हाला कॅटेगरीचा प्रवर्गाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही आहे. भरपूर उमेदवारांनी परीक्षा दिली पण कन्फ्युजिंग प्रश्नांमुळे त्यांना फायदा होण्याची शक्यता हे सगळ्यात जास्त आहे. नॉर्मलायझेशन होईल. पहिल्या शिफ्टचे मार्क्स कदाचित कमी होतील, दुसऱ्या शिफ्टचे मार्क्स कदाचित वाढतील आणि या कारणामुळे 22 ते 28 30 गुणांपैकी ज्या उमेदवारांना गुण असतील त्यांना 100% पात्रता यादीमध्ये नाव येण्याची संधी मिळते, कारण हा सेफ झोन असणार आहे. 20 किंवा 18पेक्षा कमी गुण असतील तर कदाचित संधी मिळणं कठीण होऊ शकतं, कारण प्रवर्ग कॅटेगरी कट ऑफ या ठिकाणी लागू असणार आहे. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये चुकीच्या पद्धतीने आपल्याकडून ही माहिती गेली होती, मात्र तो सुधारण्याचा प्रयत्न आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. यासाठी हा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा आहे. आता वाहन चालक या पदासाठीचा कट ऑफ जाणून घेऊयात. तर वाहन चालक या पदासाठी तब्बल एकूण 37 जागा होत्या आणि एकाच 10 या रेशोने 370 किंवा एकाच 10 प्रमाणे जर उमेदवार घेतले तर 555 उमेदवार यासाठी पास होऊ शकतात, पात्र ठरू शकतात. पेपरची जर आपण काठिण्य पातळी पाहिली तर इतर पदांसारखीच ही काठिण्य पातळी होती, 10वीच्या दर्जाच्या समान. त्यामुळे कट ऑफ जो आहे कमी राहील. आता नेमका आकडा दिलेला नाही, पण जागा या कमी असल्याने लिपिकपेक्षा हा कट ऑफ जो आहे थोडासा जास्त राहू शकतो, कारण जागा वाहन चालक या पदासाठी कमी आहेत. आता सेफ झोन पुन्हा एकदा पाहूयात आणि पास होण्याची शक्यता. जर तुमचे मार्क्स सेफ झोनमध्ये असेल तर पास होण्याची शक्यता हे जास्त आहे. अंदाज जो पेपर आहे कशा पद्धतीने झालेत त्या पेपरच्या विश्लेषणाच्या आधारावर आपण ही माहिती देत आहोत. तर लिपिक उच्च आणि निम्न दोन्ही श्रेणींसाठी एकूण मार्क्स 90 गुणांचा हा पेपर झाला आहे. 10 गुणांसाठी सराव जो टायपिंग टेस्ट आहे ही असणार आहे. तर यामध्ये सेफ झोनमध्ये मार्क्स आहेत 65 ते 68 इतके आहेत. जागा मर्यादित होत्या पण कन्फ्युजिंग प्रश्नांमुळे कट ऑफ जो आहे हा कमी लागण्याची शक्यता आहे. लिपिक क्लर्क पदासाठी 90 गुणांचा पेपर झाला आहे. 10 गुणांसाठी टायपिंग टेस्ट असेल. यामध्ये सुद्धा 60 ते 68 दरम्यान उमेदवारांना सेफ झोन हा असणार आहे. 1332 जागा कट ऑफ जो आहे हा पुन्हा एकदा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी सगळ्यात जास्त अर्ज आलेले होते. जागा सुद्धा जास्त आहेत. तर यामध्ये एकूण 30 गुणांपैकी ही परीक्षा झाली होती. सेफ झोन जर तुम्ही पकडलात तर 22 ते 28च्या दरम्यान तुम्हाला जर गुण असतील तर हा सेफ झोन चांगले गुण तुम्ही पकडू शकता. 887 जागा असून हा पेपर जो आहे काही उमेदवारांना सोपा गेलाय, मात्र कन्फ्युजिंग प्रश्न सुद्धा यामध्ये होते. चुकीचे प्रश्न होते जे कॅन्सल रद्द होण्याची शक्यता सुद्धा आहे, ज्यामुळे मार्क्स हे वाढू शकतात. यामध्ये वाहन चालक जो आहे या पदासाठी जर मार्क्स पाहिले आपण यामध्ये उमेदवारांसाठी तर त्यामध्ये सुद्धा अंदाजे मध्यम स्वरूपाचा हा कट ऑफ लागू शकतो. एकूण 37 जागा यासाठी होत्या. तर या पद्धतीने
आजचा जो कट ऑफ आहे उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयासाठी राहण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे महत्त्वाचे अपडेट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पद्धतीचा कॅटेगरी प्रवर्गनिहाय उमेदवारांना संधी मिळणार नाहीये. जे काही गुण असतील समान ओपनमधून सगळ्या उमेदवारांना जेवढे जास्त गुण असतील मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असा तुम्हाला जर चांगले गुण असतील तर तुम्हाला संधी मिळणार आहे. कोणत्याही पद्धतीचं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी लागू असणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी आत्ताच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.